पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत। आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे। घाबरण्याची गरज नाही, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं मरियम म्हणतात। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापलाय। भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्ताननं परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिलेली आहे। पाकिस्तानच्या संसदेमध्ये बोलताना इशाक डार यांनी युद्धाची सुद्धा धमकी दिली आहे। पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे, त्यामुळे सीमेवर तणाव वाढलेला आहे। कुपवाडा बारामुल्ला नंतर आता अख्तूर सेक्टरमध्ये सुद्धा गोळीबार झाला। भारतीय लष्करानेही या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तानी सेनेटर पलवाशा मोहम्मद झी खान यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं। अयोध्येतील नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तान सैन्याच्या जवानाकडून रचली जाईल आणि तो दिवस दूर नाही। एवढंच नाही तर पहिली अजान पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याकडून होईल असं त्यांनी म्हटलंय। पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी फारूकचं नाव समोर आलेलं आहे। फारूक अहमद पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती मिळते। अहमद हा पाक लष्करचा टॉप कमांडर आहे। पहलगाम हल्ल्यातील संशयित म्हणून एका व्यक्तीला श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज अटक करण्यात आली। मोहम्मद शफी खान पठाण असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा चेहरा हल्लेखोरांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असल्याने पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे। पठाण श्रीनगरहून चंडीगड इथं निघाला असता सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतलंय।